जेणेकरून राजकारणाच्या माध्यमातून शोषित वंचित घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी सोडवणं, त्यांच्या परिस्थितीला सुधारण्याचा कुठेतरी प्रयत्न करणं, हाच इथं उद्देश असणार आहे माझा. नक्कीच. आणि आता जी युवा पिढी आहे आपली, जे आता सध्या राजकारणामध्ये ज्यांना वळायचं आहे किंवा समाजकार्यामध्ये वळायचं, त्यांना आपण काय इथे संदेश द्याल सर? खरं तर आपल्याला असं सांगितलं गेलं की राजकारणाकडे जाऊ नका, पण माझं युवा पिढीला म्हणजे आवर्जून सांगणं आहे की राजकारण ही एकमेव शिडी आहे जेणेकरून आपण सगळे ध्येय साध्य करू शकतो. कारण आपण बघा ना, कुठंही गेलं तर राजकारण येतच. समजा आपण कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करायला गेलो, तिथंही राजकारण येतं. IT सेक्टरमध्ये गेलो, बिझनेस फील्डमध्ये गेलो, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जावा तिथं राजकारणाची जोड येतेच. त्यामुळे जोपर्यंत आपला युवक राजकारणामध्ये पडत नाही, पुढाकार घेऊन काम करत नाही, लोकांची अडीअडचणी सोडवत नाही, तोपर्यंत मी तर असं म्हणतो की ठीक आहे, सगळ्यांनीच जाऊ नाही आहे. काही इलाका म्हणजे काही ठराविक ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी नक्कीच राजकारणामध्ये गेलं पाहिजे. नक्कीच सर. आणि अगदी शेवटचा आपला प्रश्न की आपलं पहिल्यांदाच आपण अकोल्यामध्ये आला, विदर्भात आलाय, तर आपला अनुभव कसा आणि आमच्या अकोल्याच्या प्रेक्षकांनी सर्वच प्रेक्षकांना आपण काय आवाहन कराल? खरं तर राजराजेश्वरांच्या या नगरीमध्ये मी आल्यापासून बघतो की इथल्या लोकांमध्ये जी आपुलकी आहे, जो जिव्हाळा आहे, आल्यापासून त्यांनी मला जे प्रेम दिलं, जी आपुलकी दिली, त्याबद्दल मी माझा अतिशय कृतज्ञ आहे, त्यांचा कृतज्ञता व्यक्त करतो. आणि मनापासून मला इथं आवडलं, म्हणजे यायला आवडलं की इथं एवढ्या प्रमाणामध्ये म्हणजे आपण कसं, मी फक्त ऐकून होतो की विदर्भातील लोक खूप मावळ असतात, खूप चांगले असतात, पण आज खरं तर खऱ्या अर्थाने मला तर अनुभवायला मिळालं. आणि इथून पुढच्याही काळामध्ये ज्या वेळेस मला अकोलेकर कुठल्याही कार्यक्रमाला बोलवतील, मी निसंकोचपणे या कार्यक्रमाला येईल, एवढंच मी अकोलेकर सांगतो. आणि आपण अकोलेकरांनी जे मला प्रेम दाखवलं त्याबद्दल आपलं प्रेम असंच माझ्यावरती राहावं. आणि आमचा जो मित्र आहे सुनील नवलकर, अतिशय हुन्नरी कार्यकर्ता आहे, त्यांनी जो कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, म्हणजे खरं तर अहिल्यादेवी होळकरांची जयंती आपण बघितलं की म्हणजे महाराष्ट्रात नाही, संपूर्ण देशभर आज आपण अहिल्यादेवी होळकरांची 300वी जयंती साजरी करतोय. म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत संपूर्ण देश आपला अहिल्याबाई होळकरमय झालेला आहे. आणि त्यातच अकोल्यामध्ये आज हा अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा निघती, अतिशय मन प्रसन्न आहे. नक्कीच. तर प्रेक्षक हो, आपल्यासोबत होते देवकते साहेब, जे मार्तंड जेजुरी इथले अध्यक्ष आहेत. तर त्यांनी आपला संपूर्ण अकोल्यातील पहिलाच अनुभव त्यांनी आपल्या सगळ्यांना सांगितलेला आहे. तर आपण अजिंक्य भारत न्यूजतर्फे त्यांचे खूप खूप आभार मानूया. खूप खूप धन्यवाद सर. खरं तर आपण असं म्हणतो की मीडिया हा 4th पिलर आहे आपल्या राज्यघटनेचा. तर मीडियाच्या माध्यमातून आता आपण, माझी भेट पहिल्यांदाच आकांक्षी यांची झाली, त्याचा जो आपला चॅनल आहे, तर या चॅनलला मी खरं तर म्हणजे मनापासून शुभेच्छा देतो. माझ्या वतीने, माझ्या संपूर्ण मित्रपरिवाराच्या वतीने आणि श्री मार्तंड देव संस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो की आपल्या चॅनलचं काम अतिशय चांगलं चालू आहे. आगामी काळामध्ये आपलं काम असं सुरू राहावं हीच खंडेराया चरणी प्रार्थना करतो. जय मल्हार. धन्यवाद.